महाराष्ट्रातील राजकारणात सध्या काही होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटाला मोठा राजकीय झटका बसलेला आपल्याला दिसत आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्ष मध्ये जाहीर प्रवेश केला. ते म्हणताना घर का लंका बेदी खाय. आता तशीच गोष्ट शिंदेसाठी फडणवीसांनी केली का काय, हा सगळ्यात महत्वाचा सवाल. या घडामोडींमुळे शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. एका वेळेस अतिशय फेमस असलेले एकनाथ शिंदे कुठं मागे पडताना दिसत आहे की काय. आता या प्रवेश पक्षामुळे कार्यक्रम यवतमाळचा जो काही शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडला. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. राळेगाव विधानसभा क्षेत्रात गेल्या काही काळात शिंदे गटामध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले होते आणि याचा परिपाक म्हणून हा मोठा निर्णय झाल्याचं आपल्याला इथे दिसत आहे. महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र निर्माण केले जात असताना प्रत्यक्षात तणावाचे व अंतर्गत कलह त्यांच्यामध्ये आहेत असं आता हे चव्हाट्यावर आलेलं दिसत आहे. आता शिंदे गटातील काही नेते आणि कार्यकर्ते नाराज असून युतीतील असमतोल पडसाद याच्यामध्ये आपल्याला बाहेर पडताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे शिवसेना ठाकरे गटचे नेते संजय राऊत यांनी नुकतेच दावा केला की एकनाथ शिंदे यांनी दिलेली जी काही भेट होती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी जी काही भेट घेतली, ते एकदा पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी प्रस्ताव मांडलाय. हा गौप्यस्फोट शिंदे यांच्या अवस्थेत प्रतीक मानला जात असताना विशेषतः म्हणजे शिंदे गटाकडनं जे काही संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या गोष्टी झाल्या तेही कुठेतरी कारणीभूत ठरणार की काय. विशेषतः ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांची याच्यामध्ये चांगलीच चिंतेची भर पडलेली दिसत आहे. 2022 मध्ये मोठी राजकीय उठाठेव घडून आणल्यानंतर बंडखोरी करून शिंदे मुख्यमंत्री बनले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने अधिक जागा जिंकल्या आणि सत्ता वाटण्याच्या समीकरणामध्ये शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. कारण की तिसरं म्हणजे अजित पवारांनी देखील तिथे पाठबळ दिलं. हा प्रस्ताव हळूहळू कमी होत असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे होते. यवतमाळ मधील शिंदे गटाला बसलेला हा धक्का केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील राजकीय समतोलावरील परिणाम करू शकतो. नाराजी, अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्वावरील प्रश्न या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला जाऊ शकतो. तर शिंदे यांच्या समोर मोठे आव्हान असं उभं राखते की ठाकरे बंधूंच्या एकतेची चर्चा आणि भाजपचे वाढते वर्चस्व यामुळे शिंदेची जी काही शिवसेना आहे ती शिवसेना कुठेतरी आता मागे पडताना दिसत आहे. हे सगळे आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरू शकणार आहे. पण याच्याही नंतर जर बघायला गेलं तर शिंदेचं जी काही शिवसेना आहे त्या शिवसेनेचं भविष्यात काय होऊ शकतं. 14 तारखेला निर्णय आहे, म्हणजे उद्या हा शिवसेनेचा निर्णय आहे. कोण कोणाकडे कोणता पक्ष जाऊ शकतो, कोणाकडे चिन्ह जाऊ शकतं, हाही एक मोठा सवाल आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आता शिंदेचं काय होणार आहे. हे जे काही लोक आता भाजपमध्ये प्रवेश करत आहे ते संख्या आता 10 आहे, तर पुढे भविष्यात 50-100 होणार का काय, या सगळ्यांवर सगळ्यांचं विशेष लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.